गणगणगणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर माझ्या एका नवीन रेसिपीसह तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया व्हेजिटेबल कटलेट्स. माझ्याकडे ना थोड्या भाज्या अशा खूप राहिल्या होत्या शिल्लक. म्हटलं चला करूया कटलेट आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व करूया. टोमॅटो सॉसची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिली आहे. कसा बनवायचा आहे ते तुम्ही पहा. तर त्यासाठी साहित्य बघूया. तेल तळण्यासाठी पाव किलो पनीर आणि 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे आणि इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. चिली फ्लेक्स आहे 1 चमचा, लसण आल्याची पेस्ट, स्वादानुसार मीठ आणि ऑरिगॅनो 1 चमचाभर आहे. आणि भाज्यांमध्ये ही ढबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, थोडेसं हिरवा वाटाणा आहे, गाजर आत्ता सध्या असेच मिळतात, हे असेच वापरायचे, आणि फरसबीच्या शेंगा थोड्याशा आहेत बाउलभर, आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. आणि स्लरीसाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा असं घेतलं आहे. आणि हे ब्रेड क्रम्स घेतलं आहे. तर ब्रेड क्रम्स तुम्ही घरी बनवू शकता. आता हे मी बटाटे वाफवून घेते, शिजवून घेते. तर हे मी ना कोरडे शिजवून घेणार आहे, याच्यामध्ये पाणी नाही घालणार आहे. हे चिरा देऊन कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. स्वादगाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता हे मी बटाटे वाफवून उकडून घेतलेत ना, ते खिसून घेतले. आता त्याच्यावर मी हे पाव किलो पनीर आहे ते पण खिसून घेत आहे. हे पहा, असं खिसून घ्यायचं आहे. आणि आता फोडणीची तयारी करायची आहे. फोडणीला भाज्या टाकायच्या तर एकदम थोडं तेल टाकायचं आहे, तेल जास्त टाकू नका. आता त्याच्यामध्ये फोडणी करायची आहे. जिरे टाकायचे, मोहरी टाकायची आहे आणि सर्वप्रथम सगळ्यात मी वाटाणा टाकून वाफवून घेते. हा वाटाणा काही दुसऱ्या भाज्यांना टाकता असाच टाकून वाफवून घेतला तर छान वाफला जातो, मऊसूत होतो. मुलं भाज्या खात नाहीत ना, मग तुम्ही पण अशी काहीतरी आयडिया करा आणि सर्व भाज्या त्यांच्या पोटात घाला. तर त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. हे पहा, आता वाटाणा वाफला गेला आहे ना. आता आपण पुढे कांदा, तो 2 कांदे चिरलेत मोठे, ते घालून घेऊया आणि छान असे परतून घेऊया. थोडीशी गुलाबी रंग होईपर्यंत परतायचे आहे. थोडासा परतून झाला की आता गोल करायचा मध्ये आणि त्याच्यामध्ये लसण आल्याची पेस्ट आहे ती पण टाकायची, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल. ते पण सगळं मिक्स करून असं छान परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे. त्या घरी जर आणखी खूप लहान मुलं असतील तर मिरचीचं प्रमाण कमी वापरा. आता ही मिरची पण छान अशी तळून घेतली, भाजून घेतली की त्याच्या मी थोडीशी कोथिंबीर टाकते आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही ढबळी मिरची, अशा एक एक करून सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून सगळं ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं भाजून घेतलं की मग आपण त्याला वाफ आणून घ्यायची आहे. आता मध्ये अशी जागा करायची आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. आहे की नाही बेस्ट आयडिया? जाणार ना सगळ्या भाज्या तुमच्या मुलांच्या पोटात आता? मग तर काळजी नका करू, बिनधास्तपणे प्रमाण पहा आणि त्यानुसार हे कटलेट्स बनवा. आता मी फरसबी टाकली आहे त्याच्यात. आता हे राहिलेलं गाजर टाकून घेऊया. कसं सुंदर कलरफुल दिसतात पहा भाज्या सगळ्या. आता हे छान सगळं मिक्स करायचं आहे. हा, काय सुंदर कलर दिसतोय बघा. का नाहीत मुलं खाणार तुमची? आता स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. हे मीठ ह्या भाजीपुरतंच टाकते आहे. परत आणि खाली पण घेणार आहे मिश्रण करून, तर त्याच्यामध्ये आणखी थोडंसं टाकावं लागेल. हे मीठ टाकलं फक्त एवढ्या भाज्यापुरतंच टाकलेलं आहे. आता हे छान याला आपण आता वाफ काढून घेऊया. अशा छान मऊसूत झाल्या पाहिजेत आणि एकदम सॉफ्ट, असे गिळगिळीत पण नको आहेत की कटलेट तळल्यानंतर ना याचा क्रंच असं दाताखाली आला की तो छान वाटला पाहिजे. हे पहा कशी छान वाफ आली आहे पहा. दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत भाज्या. आता ह्याच्यात आणखी वेगवेगळे सगळे मसाले टाकले. मसाले तरी आपण जास्त नाही आहेत वापरलेले,
भाज्या जास्त वापरलेल्या आहेत. साधं सोपं सुटसुटीतच साहित्य आहे सगळं जिन्नस. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे, त्याच्यामुळं दिसताना दिसतंय तसं ते, पण करायला एकदम सुटसुटीत आहे. हे पहा, आता हे सगळं मिक्स करून घेते. आता गॅस बंद करते आणि या सगळ्या भाज्या आहेत ना, ते आपण बटाटा आणि हे पनीर किसलेलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेते आहे. आता या सगळ्या भाज्या काढून घेतल्या की याच्यामध्ये आपण हे बाकीचे राहिलेले 2-3 मसाले आहेत ते टाकून घेऊया. थोडंसं मिक्स करून घेऊया. थोडी कोथिंबीर टाकते आता. आता हे चिली फ्लेक्स आहेत ते पण टाकून घेऊया. 1 चमचाभर चिली फ्लेक्स पुष्कळ झाले. आणि ओरिगॅनो ते पण टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं मिक्स करूया. सगळं लावून घेते, खाली वर करून सगळं बटाटा, पनीर, हे सगळ्या भाज्या, आपले चिली फ्लेक्स काय काय टाकलं पण ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम आहेत भाज्या ना. मीठ टाकलं आहे. आता आपण आधी थोडं भाज्यांना टाकलंय ते लक्षात राहू द्या, त्या हिशोबाने पुढच्या याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता याच्यामध्ये जेवढं कॉर्नफ्लॉवर बसणार आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे, कारण पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये. आता पहा, मी हलवून घेते. त्याच्यानंतर आहे की नाही, हाताने थोडंसं असं करा. थोडं थंड झाल्यानंतर की नाही, म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज येईल की किती घट्ट आहे आणि आपल्याला किती टाकायचं. साधारण मी इथे 3.5 ते 4 चमचे टाकलं आहे कॉर्नफ्लॉवर. आता इकडे आपण स्लरी बनवून घेऊया. तर ह्याच्यामध्ये की नाही 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा आहे आणि चिमूटभर मीठ आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी नाही झाल्या पाहिजे. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. एकदम पातळ पण नाही, एकदम जास्त घट्ट पण नका ठेवू. आता ह्याचे आपण गोळे बनवून घेऊया. आता हे गोळ्यांचा शेप आहे, तुम्ही कुठलाही आकार घेऊ शकता. गोल करायचे असेल तर गोल करा, चपटे गोल करायचे असतील तर चपटे गोल, कसे तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता. मी इथे असे अंडाकृती केलेली आहे. आता हे सगळे गोळे असे बनवून घ्यायचे आहेत. हे पहा, आता बघा किती सुंदर दिसत आहेत गोळे. सगळे बनवून घेतले छान असे. एवढे माझे ताटभर गोळे झाले आहेत तेवढ्या ह्याच्यामध्ये. आता मी काय करते, एक एक गोळा घेऊन असा हा पहा स्लरीमध्ये असा बुडवून घ्यायचा आहे आणि मग नंतर तो ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचा आहे. सगळीकडून असं ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे आणि हे सगळे आता प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. हे पहा, हे दुसरा पण तयार करून दाखवते मी. आता हे ब्रेड क्रम्समध्ये बुडवते. सगळीकडनं लागला पाहिजे. असे सगळे बनवून घेतले आहेत आणि आता हे मी 20 मिनिटाकरता फ्रीजरमध्ये ठेवत आहे सेट करायला. हे सगळे असे बनवून ठेवायचे आणि आपल्याला जसे लागतील ताजे ताजे तसे तळून घेऊन खाल्ले तरी चालतात. 10 मिनिटं राहिलेली आहेत. 10 मिनिटं आहे तोपर्यंत आता मी काय करते, तेल गरम करायला ठेवते तळण्यासाठी. तर तेल तापेपर्यंत पटापट सबस्क्राईब करा माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग वाट कसली पाहताय, चला लवकर लवकर करा. चला, आता हे मी फ्रीजरमधनं काढून घेतले आहे. आता तेल चांगलं असं तापलेलं आहे पहा. कसं तापलं ते पण पाहायचं. ती गोळी लगेच वर आली आहे, तेल तापलंय. तर मग आता आपण हे सगळे कटलेट्स याच्यामध्ये एक एक करून सोडून तळून घेऊया. हे पहा, फुटत नाही आहेत, कुठे काही राडाही होत नाही आहे. एकदम छान असे तळले जात आहेत. त्याला लगेच डिस्टर्ब करू नका, नाही तर ते फुटायची शक्यता असते. थोडेसे असे बाइंड झाले, तळून थोडेसे झाले की मग थोडंसं त्याला खालीवर करून घ्यायचं आहे. हा हा, क्रंची झालेत बघा. आवाज बघा, आवाज. आता मी दुसरा लॉट करते, तिसरा लॉट करते. सगळे लॉट करून तळून घेते.
असे तळेपर्यंत असे एका बाजूला संपत जातील. पहा, नक्की करून पहा. हे पहा कसे छान क्रंची झालेत, बघितले का? आता मी हा एक फोडून दाखवते तुम्हाला. हे पहा, भाज्या पण किती सुंदर आत शिजल्या आहेत, किती सुंदर दिसतो आहे पहा. नक्की करून पहा. आणि चला तर मग वाट कसली पाहताय, पटकन सबस्क्राईब करा माझ्या स्वादगाथाला. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली खूप 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 आभारी आहे. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. बाय.